नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. मी आज माहेरी गेले होते, तर आत्ताच घरी आले. आल्यानंतर आपली घरची कामं अशी असतात ना, कितीही आवरून जावा येईपर्यंत परत कामं असतातच असतात. तर सगळी कपडे काढून अगोदर घडी घालून ठेवली आणि भांडी सकाळीच मी घासून ठेवलेली होती. सगळं पाणी गेलेलं आहे. आता भांडे अगोदर मी रॅकला लावत आहे. सर्वात मोठा कामाचा कंटाळा म्हणजे भांडे रॅकला लावायचं. तर इकडे भांडे रॅकला लावत आहे. अगोदर ज्या कामाचा कंटाळा येतो ती कामं मी अगोदर करत असते, म्हणजे सगळी कामं माझी सुरळीत होतात. तर सगळी भांडी इकडे रॅकला लावून झाली. मी भांडे रॅकला लावण्यामध्ये इतकी मग्न झाली होती की बाहेर दीपकच्या मित्राचे मम्मी पप्पा आलेले, तर मी तितकं लक्ष दिलंच नाही. ते येऊन थांबलेले होते. गाडीचा आवाज पण मला आलेला नाही, कारण मी माझ्याच कामात इतकी मग्न झालेली होते. तर त्या ताई आतमध्ये आले आणि काय भांडे रॅकला लावण्यामध्ये मग्न आहात का, सुरू आहे त्यांचं. तर हो ताई म्हणलं. तर आल्यानंतर अगोदर पाय धुवायला पाणी दिलेलं आहे. तसं तर बाहेर पण पाणी आहे, पण मी ते यायचं बघितलेलंच नाहीये. मग मी माझ्याच कामात मग्न होते. तर अगोदर पाय धुवले आणि आमची गळाभेट झालेली आहे. खूप दिवसाच्या नंतर या ताई भेटण्यासाठी आले. म्हणजे अगोदरही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. दीपक आणि यांचा मुलगा दोघंही आर्मीमध्ये आहेत आणि तेव्हापासूनच आमची ओळख झालेली आहे. आणि आता ते दोघं जण एकत्र नाही आहेत, पण आता आम्ही एकत्र आलेलो आहोत. अशी आमची मैत्री झालेली आहे. आम्ही देवस्थानी गेलेलो होतो सगळेजण. तर खूप छान अशी ओळख झालेली आहे ताईंशी आणि या भाऊंशी. खूप छान यांचा स्वभाव आहे. तर अगोदर तर मी पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे आणि थोड्या वेळाने बोलत बसलो. मी म्हणलं आता धोंड्याचा महिना सुरू आहे, तर मी धोंडे बनवते, तुम्ही इथंच राहा आज एक दिवस आणि सकाळी जा. तसं तर ताई माहेरी जात आहेत आता. धोंड्याचा महिना संपत आलेले, फक्त 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. तर ताई तेच म्हणत आहेत आता उद्या धोंडे बनवणार आहेत माहेरी. मी म्हणलं उद्या जावा तुम्ही, सकाळी लवकर जावा. तसं तर लांब नाही आहे इथून, माहेरांचं उदगीरच आहे, खूप जवळ आहे. तर सकाळी किंवा रात्री 10ला जर घरातून निघाले तरी पण ते वेळ जाऊन पोहोचतील. तेच म्हणलं, पण ताई म्हणत होत्या मी उद्या येईन, तुम्ही उद्या स्वयंपाक करून ठेवा, मी उद्या दुपारी येईन, असं म्हणणं आहे त्यांचं. तर असू दे म्हणलं. आता चहा बनवत आहे मी इकडं आणि ताई चहा घेत नाहीयेत. तर मी डिकाशन चहा बनवत आहे, कारण डिकाशन चहा सगळेजण घेतात, फक्त दुधाचा चहाचा पद मात्र सगळेजण करत आहेत आजकाल, कारण सगळ्यांना पित्ताचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे. काही सुरूच असतं. अगोदर असं म्हणत होते की काही भेटत नाहीये. भेटत नव्हतं तेच ठीक होतं. म्हणजे मावशी म्हणतात की तेव्हा आम्हाला काही भेटायचं नाही, एक असलं तर एक असायचं, असं होतं. तेच ठीक होतं, कारण आता जास्त झालेलं आहे. सगळं भेटतं पण तब्येत साथ देत नाही, सगळं असून खायला भेटत नाही, असं झालेलं आहे. फक्त बघत राहा त्याला, असं झालंय. तर इकडे डिकाशन चहा बनलेला आहे. बोलत बोलत म्हणजे बडबड आमची सगळ्यांची चालूच आहे. मी चहा बनवून आणला आणि सगळेजण इकडे निवांत चहा घेत आहोत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला. चहा घेऊन झाला आणि इकडे बोलत बोलत मी आता सुशेला बनवत आहे. तसं तर ताई थांबल्या तर खूपच चांगलं होतं. मी डाळ घालत होते पुरणासाठी, पण ताई नकोच म्हणत आहेत. मी उद्या येईन पण आज नको. आज मी म्हणलं आज एक दिवस नाही तर ठीक झाला असतं, पण ताई म्हणत आहेत की आता माहेरी जाणार, तिथे वेट करत आहेत. आणि माहेरी जायची आपल्याला अशी ओढ असते ना की कुठलंच काही दिसत नाहीये, कधी एकदाच माहेरी जावं असं होतं. तर ठीक आहे म्हणलं, मी सुशाला बनवते आणि उद्या नक्की या. उद्या मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवेन, धोंडे बनवेन, तर तुम्ही जेवण करायला नक्की या. तर हो म्हणत आहेत. तर ठीक आहे, आता उद्या मी पुरणपोळ्या बनवणार आहे, कारण आता उद्या एंड पण आहे, म्हणजे धोंड्याचा महिना संपलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला धोंड्याचा महिना संपल्यानंतरच येईल, कारण व्हिडिओ आजकाल मागं पडलेले आहेत. 2-4 दिवसाचा तरी गॅप असतो. तर इकडे ताई आता इथं येऊन बसले आहेत. बाहेर मावशी आणि भाऊ बोलत बसलेले आहेत आणि ताई आणि मी इथं आमची बडबड सुरू आहे. येथे खूप सारं असतं बोलण्यासाठी बायकांना, की असं आहे तसं आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर करत असतो. आणि जेव्हा मैत्रिणी जेव्हा भेटतो ना, त्यावेळी तर मग सांगूच नका. एकही गोष्ट आपल्या पोटात राहत नाही, एकमेकांना शेअर करण्यामध्ये इथे मग्न होऊन जातो. इकडे मी मुरमुरे भिजवून घेतलेले आहेत, कांदा चिरून घेतला, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरा आणि शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान तळल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, परतून घेऊ. आणि इकडं आमचं बोलणंही चालू आहे, बडबडी सुरू आहे. मी म्हणलं राम कधी येणार आहे, तर राम 22 तारखेला येणार आहे. यांच्या छोट्या मुलालाही मिलिटरीमध्ये म्हणजे ड्युटी झालेली आहे, म्हणजे मिलिटरीमध्येच गेलेला आहे तो पण. तर तो पण येणार आहे 28 तारखेला आणि राम येणार आहे 22 तारखेला. तेच सांगत आहेत ताई की रामला सुट्टी होती पण तो आलेला नाहीये, कारण का म्हणजे छोटा भाऊ आल्यानंतरच येईल म्हणून तो पण आलेला नाहीये. तर असंच असताना जेव्हा मुलं दूर दूर राहतात, दीपक दिनेशच बघत असताना तुम्ही, जेव्हा दिनेश पुण्याला होता तेव्हा दीपकला सुट्टी होती तरी पण तो आलेला नव्हता. म्हणत होता दिनेश आल्याशिवाय येणार नाही, मम्मी मला करमणार नाहीये. कारण त्यांचं जे प्रेम असतं ना त्यांच्या भांडणामधूनच दिसून येतं. म्हणजे दोघांचं तरी अजिबात जमत नाही, पण दोघं एकमेकांना सोडून राहत नाही. दिनेश जेव्हा पुण्याला होता तेव्हा दीपकला अजिबात घरला यावं असं वाटलेलं नाही. म्हणत होता दिनेश आल्याशिवाय मी येणार नाही मम्मी. तसंच आमच्यात पण घरी आहे, ते सांगत आहेत ताई. छोटा मुलगा आल्याशिवाय आता मोठा पण येणार नाही, म्हणजे राम पण येणार नाही म्हणत आहेत.
आणि आल्यानंतर असं घर भरतं ना मुलं आल्यानंतर, त्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला दुसरा आनंद होणारच नाही. कितीही आनंदाची गोष्ट बातमी असो, मुलं घरी असेल तर जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. आणि गेल्यानंतर इतकं सोनं वाटतं ना, जसं मी आता एकटी आहे ना तसंच सेम ताईच्या घरी ताई एकट्या असतात. आपल्या घरी जसं बाबा आहेत ना तसं त्यांच्या घरी त्यांच्या सासूबाई आहेत. तेच म्हणत आहे, ताई खूप सुनं वाटतं मुलं गेल्यानंतर. तर तेच आम्ही एकमेकांशी बोलत आहोत, एकमेकांशी छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करत आहोत आणि अधूनमधून आमचा फोन पण चालू असतो. असं नाही की ताई आल्यानंतर भेटल्यानंतरच खूप सारं बोलायचं आहे मला. फोनवर पण आमचं खूप सारं म्हणजे 1-1 तास बोलत असतो आम्ही. एकमेकांना छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करत असतो. तर इकडे सुशेला बनलेला आहे बोलत-बोलत मस्त असा आणि लिंबू पण मी चिरून दिलेला आहे. तसं तर लिंबू मला कल्पनानं दिलेले होते. खूप सारे डब्बा भरून लिंबू आहेत. आता याचं काय बनवायचं? लोणचं बनवलं तर कोणी खात नाही, कारण आंब्याच्या लोणच्याच्या पुढे दुसरं कुठलं लोणचं आवडत नाही घरी. त्यामुळे मी लोणचं पण बनवलं नाही, चटणी पण बनवलेली नाही. चटणी पण छान बनते लिंबूची, पण असंच लिंबू पण कोणी खायला घेत नाही, तितकी आवड नाही आहे. कोणीतरी आलं तर असंच नाश्त्यासोबत मी देत असते. तर इकडे दिलेला आहे आता नाश्ता सगळ्यांना. ताई म्हणत आहेत तुम्ही पण थोडंसं घ्या माझ्यासोबत, कारण मी आईच्या घरी जेवण करून आलेली आहे, त्यामुळे मला काही खाण्याची अपेक्षा नव्हती आता. तरी पण ताई म्हणत आहेत माझ्यासोबत थोडंसं घ्या. तर बाहेर मावशी, बाबा आणि भाऊ बसलेले आहे. तर तिघांनाही मी सुशेला दिलेला आहे. बाबांना काही खायचं नव्हतं. बाबाही तेच म्हणत आहेत की आता जेवण करून आलेलो ना, तसं तर बाबाला वरी खायला आवडत नाहीये. तर म्हणलं दिलेली नाही, फक्त पाणी पिलेले. त्यांनी बोलत बसले, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. आणि इकडे ताईलाही मी दिलेलं आहे. तर मी पण त्यांच्यासोबत थोडंसं घेते, कारण त्यांना वाटत आहे की माझ्यासोबत थोडंसं बसावं आणि खावं. तर इकडे सगळ्यांना पाणी दिलेले आहे, मी पाणी देऊन आलेली आहे. आणि इकडे ताईला पण पाणी देत आहे आणि मी पण थोडासा सुशेला खायला घेते. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सुशेला खायला. तसं तरी इव्हनिंगची वेळ आहे, इव्हनिंगचे 5-5:30 वाजलेले आहेत. आता थोडासा लेट करूनच आलेले आहेत ताई पण. आणि चहा अगोदर झाला आमचा, म्हणजे पुरणपोळ्या करण्याच्या नादामध्येच मी चहा बनवलेला होता. नाश्ता वगैरे बनवायची काही इच्छा नव्हती. मी म्हणलं की पुरणपोळ्याच बनवूया, धोंडे बनवूया. पण ताईची तब्येत पण ठीक नव्हती, तर म्हणलं जेवण करून निवांत जावा तुम्ही. पण आता म्हणत आहेत की उद्या जेईन, तर ठीक आहे म्हणलं. तर इकडे आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. थोड्या वेळाने सगळेजण बोलत बसलेलो होतो. एक अर्धा तास आम्ही बसलो आणि आता थोड्या वेळात काही जायला निघतील. तसं तर भरपूर वेळ आम्ही बसलेलो होतो, पण त्यांना पुढे पण जायचं आहे तिकडं. म्हणजे त्यांची ओढ तिकडं आहे, म्हणजे माहेरी कधी एकदाचं जावं असं होतं. कारण आपण सगळं आवरावरी करून जात असतो, घरची कामं आवरून, तर खूप लेट होतो घरीच निघायला. आणि यांना पण तसंच झालेलं आहे, घरातनं निघायलाच लेट झालेला आहे. तर आमचे मम्मी पप्पा गेल्यानंतर मी सगळी कामं आवरली आणि आता रात्रीची वेळ आहे. तर इकडे मी जे भात होता तेच गरम केलेला आहे, जास्त स्वयंपाक बनवलेला नाही, कारण आम्ही आईच्या घरी जेवण करून आलेलो होतो माहेरी सगळेजण, आणि खूप लेट झालेला होता आम्हाला घरी यायला, जेवण करून यायला. तर तितकं जेवणाची अपेक्षा कुणाची नाही आहे, त्यामुळे मी जास्त स्वयंपाक बनवलेला नाही. भात गरम केलेला आहे, वरण गरम केलेलं आहे. आणि इकडं जे बेटर मला म्हणजे डोश्यासाठी मी हे सगळं भिजत घातलेलं होतं, डाळ, तांदूळ आणि मेथीदाणा आणि पोहे मी आता भिजवलेले आहेत. तर सगळे जिन्नस मी स्वच्छ धुवून एकत्र केले आणि इकडे बेटर बनवून ठेवलेला आहे, कारण मावशीला डोसा खायचा होता. मावशी आल्यापासून म्हणत आहेत की डोसा खायचा आहे मला. तर बेटर बनवून मी झाकून ठेवलेलं होतं. यामध्ये मी ना सोडा टाकलेला, मीठ टाकलेलं आहे. तरी पण बघू शकता बेटर खूप छान फुललेला आहे. म्हणजे सकाळची वेळ आहे, रात्रभर मी झाकून ठेवलेलं होतं, सकाळपर्यंत बघू शकता. हे डोश्याचं बटर एकदम छान फुलून तयार झालेलं आहे. आता याचे डोसे एकदम परफेक्ट बनून तयार होतात. डोसे बनवा, इडली बनवा, आप्पे बनवा. तर एक वेळा मी बॅटर बघून आलेले आहे. आता बाहेरची कामं माझी थोडीफार आवडली, फक्त चिमण्यांना तांदूळ टाकायचं राहिलेलं होतं आणि त्यांची चिवचिव सुरू होती. तर अगोदर चिमण्यांना मी तांदूळ टाकून आलेले आहे. अंगणाची सगळी कामं माझी आवडलीत, म्हणजे रांगोळी वगैरे काढून सगळीच कामं आज आवरून घेतलेली आहे, थोडंसं लवकर, कारण मला आता डोसा बनवायचा आहे. तर इकडं डोसा, बटाट्याची भाजी आणि ताज्या नारळाची चटणी बनवायची आहे. तर अगोदर मी बटाटे इकडे शिजत ठेवते. तर कुकर घेतलेलं आहे छोटं मी, यामध्ये खूप झटपट 1 शिटीलाच बटाटे उकडून तयार होतात. तसं तर कॅटल आता दिनेशने घेऊन गेलेले. कॅटल होतं तेव्हा पण मी यूज केलं नाहीये, कारण मला कुकरमध्ये सोपं वाटत होतं. ते काढा, पसारा घरभर करा, परत भांडे पण तसेच होतात. म्हणून मी काही ते इलेक्ट्रॉनिक कॅटल काढतच नव्हते. आणि आता नाहीये, पण दिनेश घेऊन गेले, परवा आलेला होता ना, पुण्याला घेऊन गेलेले. सो म्हणजे कधीतरी लेट झाला जेवण करण्यासाठी तरी मॅग वगैरे बनवता येतं त्यामध्ये, किंवा पाणी गरम, चहा, दूध गरम काही करता येतं. छान आहे ते इलेक्ट्रॉनिक कॅटल. तर दिनेश घेऊन गेलेले यावेळेस. इकडे बटाटे मी 1-2 भाग करून म्हणजे करून ठेवलेले आहेत उकडण्यासाठी, म्हणजे थोडंसं लवकर हे उकडतील. आणि रात्रीची भाज्या आणलेल्या होत्या ते मी काढलेले नाही, असंच उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर इकडे वांगे आहेत, हिरवी मिरची, दोडके, हे सगळं कालच
कालच आणलेल्या होत्या भाज्या, पण काल रात्री मला लेट झाला होता. म्हणजे मी बेटर बनवलं तेव्हा 10 वाजलेले होते रात्रीचे आणि भांडे वगैरे घासून झोपण्यासाठी 11 वाजलेले होते. खूप लेट झालेला होता रात्री, तर मी काही काढाकाढी केलेली नाही. तर इथं दोडके मी काढून अगोदर फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि हे मिरच्या अगोदरच्या थोड्याशा राहिलेल्या होत्या, म्हणजे फक्त 2-3 आहेत. तर हा डबा मी स्वच्छ करून घेतला, पुसून घेतला आणि हे मिरच्याचे देठ काढून डब्यात भरून ठेवते. वांगी पण एका डब्यात भरलेले आहेत. त्यावेळेस वांगी आलेले आहेत घरी, म्हणजे न सांगता. नाहीतर की कधीही वांग्याची भाजी बनवायची तर 4 वेळा सांगावं लागतं की भाजीला वांगी घेऊन या. खूप दिवस झाला वांग्याची भाजी केलेली नाहीये. तसं तर जास्त वांग्याची भाजी घरी बनत नाही, तुम्ही बघत असता. पण आता खूप दिवसाच्या नंतर वांगा आलेला आहे, तर भरलं वांगं मी बनवणार आहे. तर बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल, कारण आज तरी डोसे बनत आहेत. आता दुपारी स्वयंपाकामध्ये जास्त काही मी बनवणार नाही, कारण आता सकाळी छान पोटभर नाश्ता होतो सगळ्यांचा. मग दुपारी एखादी भाजी भाकरी हेच बनत असतं. तर वांग्याची भाजी संध्याकाळी किंवा उद्या परत पुरणपोळ्या बनणार आहे, तर उद्या पण वांग्याची भाजी बनणार नाहीये. तर 2-4 दिवसाच्या नंतरच आता निवांत मी बनवणार आहे. तोपर्यंत वांग्यांना फ्रीजमध्येच वेट करावं लागणार आहे. एक एक वेळा असं होतं की फ्रीजमध्ये कसल्याच भाज्या राहत नाही, इतकी भाजी राहत नाही, काहीतरी डाळी-डुळीचं मी करत असते. पण एक एक वेळा असं होतं की खूप साऱ्या भाज्या राहतात, पण बनवायलाच वेळ नसतो. काही रोज स्पेशल बनत असतं. तिकडे निवांत खाली बसून मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेले, म्हणजे भाजीमध्ये हिरवी मिरची एकदम बारीक चिरून टाकायची आहे. टेस्ट खूप छान येतो या भाजीला, म्हणजे एक प्रकारचा हा मसालाच बनत आहे डोशाचा. आणि ताजं नारळ पण इकडे आणलेला आहे. तर हे नारळ ना अगोदर मी नरवटी काढून घेते, खूप सक्त असते, निघतच नाहीये. पण नारळ खूप छान आहे, त्यामुळे नरवटी खूप लवकर निघालेली बघू शकता इकडं. नरवटी काढून घेतली. आता खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. खूप छान चटणी बनून तयार होते ताज्या नारळाची. त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची तळून टाकायची आहे. आणखीन एक वेळा मी तुम्हाला इकडं डोशाचं बेटर दाखवत आहे. हे आणखीनच फुललेलं आहे, म्हणजे मी सकाळी बघितलं होतं इतकं फुललेलं नव्हतं. आता कढईतून खाली पडत होतं, तेव्हा मी आणखीन एक वेळा बघितलं की खूपच जास्त फुललेलं आहे. तर ते जास्त वेळ राहणार नाही, पटकन डोसे बनवूया. म्हणजे ते बेटर पण सांगत आहे की आता लवकर बनव डोसे माझे, कारण ते जास्तच फुलत आहे वरचीवर. तर असो, इकडे बटाटे पण छान शिजलेले बघू शकता. एक सिटीला एकदम परफेक्ट शिजलेले आहे. ते छोटं कुकर ना खूप कामाचं आहे. खूप लवकर कुठल्याही वस्तू शिजतात त्यामध्ये. म्हणजे जे 5 लिटरचे जे वरच्या टोपणाचे जे कुकर आहेत ना, त्यामध्ये 2 शिटीला शिजतं. आणि हे जे छोटं कुकर आहे ना 3 लिटरचं, यामध्ये 1 शिटीला सगळ्या वस्तू परफेक्ट शिजतात. डाळ असो, बटाटे असो, काही असो. तर बटाटे मी ताटलीत काढून ठेवले थंड होण्यासाठी. थोडंसं थंड पाणी पण टाकलेले, गरम पाणी काढलं आणि थंड पाणी टाकले, म्हणजे थोडंसं लवकर थंड होतील. तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते. पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये मी मुठभर शेंगदाणे घेतले, तेल टाकलेले, म्हणजे शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत शेंगदाणे तळत आहेत तोपर्यंत मी बटाटे सोलायचा विचार केला, पण खूप गरम आहेत, सोलताच येत नव्हतं, खूप पोळत होते. तर मला असू दे म्हणलं, छान थंड होऊ देते. तोपर्यंत मी इकडं शेंगदाणे जे ना ते तळून घेतले, ताटलीत काढून घेतले. आता त्याच पॅनमध्ये मी हिरवी मिरची टाकलेली, हे पण थोडंसं तेल टाकून छान तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेतलं तरी पण चालतं, पण तळलेले शेंगदाणे चटणीला घेतलं ना, चटणीला टेस्ट खूप छान येतो. तर इकडे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, शेंगदाणे तळून घेतले, हिरवी मिरची तळून घेतलेले आहे, 4-5 पाकळ्या लसूण, 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तोपर्यंत बटाटे छान थंड झालेले आहेत. तर आता सगळे बटाटे मी सोलून घेतले. थोडेसे गरमच होते, म्हणजे पूर्णपणे थंड होत नव्हते, कारण गरमी पण तशीच आहे ना, त्यामुळे. तर इकडे सगळे बटाटे मी सोलून घेतलेले, तरी पण एक फोड राहिलीच होती, दिसलीच नाही मला. आणि इकडे मावशीला पाणी काढून दिलेले आंघोळीसाठी, आणि दुसरं पाणी बाबांना गरम करायला ठेवायचं आहे. तर अशी छोटी छोटी कामं असतात, दिवसभर तामझाम तामझाम सुरूच असतं. असं म्हणतात ना गावाकडे की शेताकडे कामं खूप असतात, तसं जर सिटीला काय काम असतं, सगळ्या बायका घरीच असतात. पण इथं घरी किती काम असते त्यांना दिसतच नाही, जे करतं ना त्यालाच माहिती असतं. मला ना ही सगळी कामं बघितल्यानंतर असं वाटतं की शेताकडे जाणंच ठीक आहे, म्हणजे छान फ्रेश वातावरण असतं आणि एक काम करून आल्यासारखं वाटतं. घरामध्ये कितीही सुडबुड करा, किती दिवसभर आपले हात चालू द्या, असं वाटतं की काय काम असतं, दिवसभर घरी तर असते, काय काम असतं. तर असंच म्हणत असतात, सांगता येणार नाही की मी दिवसभर कुठली कामं आवरली. मला वाटतं घरातच जास्त कामं असतात. किती तामझाम असतं ना, किती बघायचं असतं सगळ्यांचं, कोण खाल्लं, कोण पिलं, कुणाला काय पाहिजे, सगळं बघायचं असतं. तरी पण असं वाटतं की गावाकडच्या लोकांना असं वाटतं की काय काम असतं सिटीला, निवांत बसून तर राहता घरामध्ये. सुरू असतं त्यांचं. आमच्यासारखं दगदग आहे का तुम्हाला, शेताकडे जायचं आहे का तुम्हाला, जनावराला चारा करायचा आहे का, पाणी पाजवायचे का, सुरू असतं त्यांचं. म्हणजे आईच म्हणत असते अशी. तर असं इकडे बटाटे मी छान सोलून घेतले, छान थंड पण झालेले आहेत. आणि इकडे मी तयार केली फोडणी. कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची टाकली, परतून घेतलं. थोडासा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये धना पावडर, हळदी पावडर टाकलेली आहे.
छान इकडे फोडणी तयार झाली. नंतर बटाटे मॅश करून टाकले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि छान मी परतून घेतलेले आणि थोडासा मसाला. तुम्ही म्हणत होता ते मसाल्याचं पॉकेट दाखव जवळून, म्हणजे मला पण आणायचंय. तर सुहाना मसाला, सांबर सुहाना मसाला म्हणलं ना कुठल्याही दुकानात तुम्हाला भेटून जातं. मी सुहाना मसालाच आणते किंवा घरकुल मसाला आणते. जास्त मसाले मी भाजीला टाकत नाही, कारण ते माझ्या पप्पांना आवडत नाहीये म्हणून. आणि पॉकेट मी तुम्हाला दाखवले असतं. जेव्हा नेक्स्ट टाइम आणेन त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन की मी कुठला मसाला आणते, कारण आता मी डब्यात काढून ठेवले आणि पॉकेट टाकून दिलेला आहे, त्यामुळे म्हणत आहे. पण सुहाना मसाला आणते. तुम्ही नाव सांगितलं ना कुठल्याही दुकानात इझिली भेटून जातं. फक्त सांबर सुहाना मसाला म्हणा, एकदम छान असतो तो मसाला, जास्त त्याचा वास पण नसतो. तर इकडे चटणी मी बनवून घेतलेली आहे, म्हणजे मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतली. बाबा पण आंघोळीला आलेले, पाणी गरम झालेले आहे, त्यांना पण पाणी दिलं मी. इकडं भाजी बनलेली आहे. आता इकडे ठेवले तडका पॅन, चटणीला तडका द्यायचा आहे. तर पॅनमध्ये तेल घेतलं, तेल छान गरम झालेले, मोहरी, जिरं, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला. कढीपत्ता खूप लवकर उडायला लागतो कारण ताजा असतो ना. आणि 2-4 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. तडका तयार झालेला, हा तडका चटणीत वतायचा. एकदम मस्त अशी चटणी बनून तयार झालेली. यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकलेले ना, त्यामुळे खूपच छान टेस्ट आलेला होता चटणीला. तर इकडे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर छान अशी ताज्या नाजी चटणी बनून तयार झालेली आहे. आलूची भाजी बनून तयार झालेली आहे. आणि मावशीचं पण आवडलेले, आंघोळ वगैरे झालेले, मावशीकडे गंध लावत आहेत. आता वेबीत लावलेले गंध लावत आहेत. आणि इथे थोडीशी कोथिंबीर राहिलेली होती, ती काढून मी ठेवलेली आहे. त्या दुपारी काहीतरी भाजी बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी कढीपत्ता कोथिंबीर ठेवलेली फ्रीजमध्ये वाटीत टाकून. आणि एक वेळा मी गॅस पूर्ण पुसून घेतला, म्हणजे किचन पुसून घेतलं. थोडंसं पडलेलंच होतं, चटणी भाजी बनवलेला पसारा झालेला होता, सगळा आवरला. आणि आता डोसे बनवायला सुरुवात करूया. या पिठामध्ये मी काहीच टाकलेलं नव्हतं, तर आता टाकले चवीपुरतं मीठ आणि चुटकी जितका आहे तितका खाण्याचा सोडा टाकले. तसं तर ऑलरेडी खूप जास्त पीठ फुललेलं आहे, तरी पण छान असे क्रिस्पी बनतील म्हणून मी चुटकीभर सोडा टाकलेला, जास्त नाही टाकलेला. इथं घेतलेले डोसा पॅन. हे पॅन खूप छान आहे, यावर डोसे खूप छान बनून तयार होतात. दूध पण आलेले, पण दूध आणखी मी गरम करायला ठेवलेलं नाहीये. अगोदर मी डोसे बनवून घेते आणि मावशीला अगोदर नाश्ता देते. बाबा आणि मावशी दोघे नाश्ता करतील आणि पतिदेव पण येतील थोड्या वेळामध्ये. म्हणजे करताना खूप लेट झाला मला, म्हणजे 9 वाजलेले होते. कसे 9 वाजले ते पण समजले नाही. ते बघू शकता आलेले पण आहेत टिफिन नेण्यासाठी, पण बनलेलंच नाही. मी तेच म्हणलं की डोसे बनत आहेत, आणखीन थोड्या वेळाने या, कारण आता जे बनत आहे ते अगोदर गरमागरम मावशी आणि बाबा जेवण म्हणजे नाश्ता करतील आणि नंतर मग यांना पॅक करून द्यायचं आहे. कारण मी घरी खाणार नाही, त्यांना काही बनवा पॅक करून द्यायचं असतं. घरी काहीच खात नाहीये. तर मला खूप टेन्शन येतं कधी कधी, की असं वाटतं की घरी गरमागरम खाले तर किती चांगलं असतं ना, म्हणजे पॅनवरचा डोसा ताटलीमध्ये असतो. पण हे पॅक करून देण्यामध्ये आणि तिथे लवकर खातात की नाही ते पण माहिती नसतं मला. तर असं इकडे बघू शकता मस्त असे क्रिस्पी डोसे बनून तयार होत आहेत. तर सगळे डोसे एकदम सेम झालेले होते, असं नाही की पहिला डोसा बिघडला दुसरा व्यवस्थित झाला, असं काही नाही. पॅन छान आहे ना, आणि इकडे बॅटर पण खूप छान झालेले, एकदम छान कडक क्रिस्पी डोसे बनून तयार झाले. ते एक डोसा मी तुम्हाला जवळून दाखवते आणि अशाच पद्धतीने दुसरा पण डोसा मी बनवून घेतला. अगोदर मी मावशीला देते आणि बाबासाठी थोडीशी जाड डोसे मला बनवायचे आहेत. तर अगोदर मावशीला देते. तर तुम्ही सांगा तुम्हाला आजची नाश्त्याची थाळी कशी वाटली, डोसे कसे वाटले. चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.